लिहिलेलं मगाशी फाउंडेशनची नाव पुढे ते प्लेलिस्ट आली का दोन्ही आले हॅलो वेलकम सुस्वागतम। आजच्या या स्पर्धेला ज्या ज्या मंडळींनी स्पॉन्सरशिप दिली आहे इथे एक विंदा करंदीकरांची एक गोड कविता आठवते। देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं, एक दिवस देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात घ्यावेत, हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून लढण्यासाठी छाटी ढाल घ्यावी, देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं। थँक्यू सो मच। सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण विशेष आभार व्यक्त करूया। आणि आतापर्यंत आपण दोन क्षेपण यंत्रावरती एक गोड आवाज ऐकत होतो, अर्थातच पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा गोड आवाज म्हणजे किरणजी मस्कर सर यांच्या वाणीतून या ठिकाणी सकाळचं वातावरण अगदी रमणीय झालं आणि क्रिकेटमय वातावरण झालं। आणि याच वातावरणाच्या माध्यमातून आता आपण स्पर्धेच्या आतमध्ये म्हणजे मैदानाच्या आतमध्ये उतरत आहोत। एका साईडला आपल्याला संघ आपण पाहतोय कांसा 11, तर दुसऱ्या साईडला श्री स्पोर्ट। कांसा 11 संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे। जर पाहिलं तर इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL मध्ये ज्याप्रमाणे तुंबळ युद्ध असतं ज्या दोन संघामध्ये, ज्या दोन संघांची ज्याप्रमाणे जर्सी असते त्याचप्रमाणे या ठिकाणी जर्सी होते। त्याचबरोबर या ठिकाणी किरणजी मस्कर सर यांचा सत्कार सोहळा या व्यासपीठावरती माननीय आदरणीय दीपक दादा यांच्या शुभ हस्ते होतोय। जसा आवाज गोड तसा माणूस गोड म्हणजे किरणजी मस्कर सर यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती दीपक दादा आणि संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय। गोड आवाज जसा माणूस गोड, साताऱ्याचा कंदी पेढा म्हणजे किरणजी मस्कर सर यांचा यथोचित सन्मान होतोय। बरंच सर एक काळ जर पाहिलं तर आकाशवाणीवरती आपण कॉमेंट्री ऐकत होतो, पण आता या टेनिस क्रिकेटची कॉमेंट्री आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किरणजी मस्कर सर हे नाव म्हटलं ना की प्रेक्षक अक्षरशः हुरळून जातात। कारण गोड आवाज गोड वाणी। जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल, मॅचला होते सुरुवात। दर्जेदार दमदार धमाकेदार स्पर्धा। कोल्हापूरच्या डोंगरावरती राहणारा आराध्य दैवत श्री ज्योतिबाच्या नावानं चांग भलं करूया, गणपती बाप्पाचा जयघोष करूया आणि मैदानाच्या आतमध्ये मॅचला होते सुरुवात। भव्य दिव्य दमदार स्पर्धा। पहिला बॉल कशा प्रकारे असेल? पहिला बॉल हा ट्रॅकर होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र अवे फ्रॉम द बॉडी। बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि लाईन खूप यावेळेस फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु एस अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय। खराब सुरुवात म्हणावी लागेल। एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या पण पहिली मोहर लागते 1 आकडा। पंचांचा निर्णय अंतिम राहील। कमिटीकडून ही एक नियम आहे, विनंती आहे संपूर्ण खेळाडू आणि यावेळेस फटका बसला आहे त्यावेळेस कॅच ड्रॉप होते, पहिलीच कॅच ड्रॉप होते। बॅटची वरची कडा लागली होती या ठिकाणी, परंतु कॅरी करता आला नाहीये। थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि खूप मोठी चूक आहे, कारण की मोठा फलंदाज विशाल, ज्याच्या नावातच विशाल आहे, तो सध्याच्या स्थितीला आपल्याला बाद होताना पाहायला मिळालं असतं, परंतु चुकी होते। आता मात्र बॅटिंग मार्गवरती भगवान दादा, भगवान कांबळे, एक मोठं नाव, सिक्सर किंग या नावाने ओळखला जाणारा शाहूवाडी तालुक्यातील एक मोठा खेळाडू। अभिजित स्मृती चषकामध्ये सरसोळ्याच्या याच मैदानामध्ये दादांच्या नावावरती 50 आहे आणि तेच भगवंतात आपण पाहतोय। भगवंतासाठी पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय, स्क्वेअर ड्राइव्हचा फटका आणि निघून चाललाय मातीचा गंध होत सीमारेषा पार येतोय। पहिला चौकार, STPL ची पहिली बाउंड्री भगवंतात यांच्या बॅट मधून। अप्रतिम आपण फटका पाहिला। 4 धावा प्राप्त झाल्या। 4 धावांच्या मदतीने धावफलक सुरू झाले। धावफलकावरती धावसंख्या एकूण 7 या आकड्यावरती। पुढचे एकदा गोलंदाज तयार। राईट आर्म द ओव्हर द विकेट मारा आहे भगवंता यांच्यासाठी। पुढचा बॉल खूप चांगला होता, थोडासा जर पाहिला बॅटचा फेस ओपन केला, मात्र बॅटीच्या खालच्या बाजूला चेंडू ब्रेक झाला, चेंडू पकडला गेला, इनफिल्डच्या आतमध्ये रोखला, एक सिंगल घेतली जाते आणि एका सिंगलच्या माध्यमातून धावफलक जात आहे पुढे। अप्रतिम ही स्पर्धा। 8 वरती धावसंख्या पोहोचलेली आहे।
रमणीय वातावरण सकाळचं आहे. कडक उन्हामध्ये बेधडक क्रिकेटचा खेळ रंगलेला आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग सन 2025 पर्व तिसरे. दमदार आहे, जोमदार आहे, नामदार आहे. खूप चांगला बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय सीमारेषा बाहेर. बॅटर झाला सुरू. चेंडू जातोय तुरु 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 तुरु. 4 धावा. अप्रतिम फटका. जर पाहिलं टप्पा पाहिला, चाल पाहिली, बॅट ओपन केली आणि चेंडू मात्र फेकून दिला इनफिल्डच्या डोक्यावरून. 4 धावा प्राप्त केल्या. 4 धावांच्या मदतीने 12 धावा. पुढचा बॉल आणि यावेळेला लाईन लेंथ फसली आहेत गोलंदाज. व्हाईट बॉल. पंच आम्हाला इशारा दर्शवतायत. चांगलं काम पंचांचं देखील आपण पाहतोय. कडक उन्हामध्ये स्थिरता आपली ठेवायची असते आणि ही स्थिरता पंचांनी दर्जेदार सातत्याने ठेवत असताना आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. दोन्ही पंच क्रिकेट क्षेत्रामध्ये चांगले चाणाक्ष आहेत. पुढचा बॉल यावेळेला फाईन खेळायचा होता, पकडला जातोय. इथे मात्र बॅटर गॉन. पहिल्या विकेटचं पतन ठोकडीचे. कुणी लागणार नाद सारी त्याच्यावर फिदा असा दीपक पाटील दादा. कुणी लागणार नाद सारी त्याच्यावर फिदा असा दीपक पाटील दादा. कुणी लागणार नाद सारी त्याच्यावर फिदा असा दीपक पाटील दादा. कुणी लागणार नाद सारी त्याच्यावर फिदा असा दीपक पाटील दादा. कुणी लागणार नाद सारी त्याच्यावर फिदा असा दीपक पाटील दादा. कुणी लागणार नाद सारी त्याच्यावर फिदा असा दीपक पाटील दादा. विनंती असेल 5 चेंडू आतापर्यंत खेळ कंप्लीट झालाय. पंचांना विनंती असेल 2 षटकानंतर आपण ड्रिंक ब्रेक देणार आहोत आणि ड्रिंक ब्रेक आपला 2 मिनिटांमध्ये असणार आहे. पंचांनी नोंद घ्यायचे. पुढचा बॉल गोलंदाज आता मात्र विचारामध्ये आहे. कैलास आहेत गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना आपण पाहतोय. कर्णधार आहे, स्वतःवरती जबाबदारी घेतली पाहिजे कारण 5 चेंडूमध्ये 13 धावा कुठली आहेत. मेंडेटरी पॉवर प्लेचा चांगल्या रीतीने समाचार घेत आहेत. इथे मात्र डिफेन्सिव्ह चांगला चेंडू, चांगला टप्पा आणि टप्प्यावरती फक्त डिफेन्स केला चेंडू. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 ची होईल सांगता आणि एका षटकानंतर धावफलकावरती एकूण धावा 14 या आकड्यावरती पोहोचलेले आपण पाहतोय. 2 षटकानंतर आपण ड्रिंक ब्रेक देणार आहोत. विशाल यांच्या नावामध्ये लागला. विशाल ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता परंतु तदनंतर आपल्या बॉलिंगच्या कौशल्यावरती कैलास सरस झाला आणि कैलासने त्याला बाद केलं. परंतु त्यानंतर भगवंतदादा यांच्यावरती मोठी जबाबदारी असेल सिक्सर किंग या नावाचं वादळ, कारण की ह्याच ऐतिहासिक सरसोळीच्या मैदानावरती दादांच्या नावावरती 50 आहे. जर दादांचे फटके पाहायला गेले तर पूलचा फटका, क्लासिकल पूल फटका पाहायला मिळतो दादांच्या बॅटमधून. आणि त्याचबरोबर विकास शिर्के 1 डाऊनच्या रूपामध्ये आपण पाहतोय. विकास शिर्के यांची पण या वर्षीची कामगिरी चांगली राहिली आहे. गोलंदाज राजू यांनी पहिलाच बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स कॅरी करेपर्यंत निघून जाईन सीमारेषा पार. हा असेल चौकार. वेलकम डीजे. राजू दादा हे मोठं नाव आहे. बिरळ्या गावातील एक मोठा अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु त्यांच्या समोर डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. यावेळेस फटका बसला आहे. क्षेत्ररक्षक सूरज त्या ठिकाणी, परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते. अगदी हलवासा झेल सोडला आहे. पाहायला गेले तर एक चान्स होता एक मोठा झटका देण्याचा, परंतु इथे कॅच ड्रॉप केला जातोय श्रीकांत सर.
नक्कीच कॅच ड्रॉप होतोय, परंतु भरत सर खेळाडू जर आपण पाहिला तर इनफिल्डच्या पाठीमागे मागे मागे गेला होता. आजचे झेल पकडणं खूप कठीण असतं, परंतु त्याने सोपा करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्न फसला. प्रयत्न करणारे मॅच कधी सोडत नाहीयेत आणि प्रयत्न सोडणारे मॅच कधी जिंकत नाही. तिथे चांगला चेंडू, गोलंदाजाचा प्रयत्न आहे बेहतर, उत्तर येतंय डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी होते, गोलंदाजी मार्क वरून आपण पाहतोय राजू यांच्या माध्यमातून. राजू काजू दाखवतोय गोलंदाजी मार्क वरून. पुढचा बॉल वोटातील जादू, मिडल ऑफ द बॅट केलाय, क्रंचिंग ऑन द साऊंड, चेंडू जाईल ढगात ढगात, लाइटिंग, बॅटरची फाइटिंग, षटकार. दहा माजी अध्यक्ष प्रशांत पाटील साहेब यांच्याकडून 3 षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. अजून मॅच खूप लांब आहे, असे खूप चान्सेस येतील जोपर्यंत भगवान दादा आहेत. इथे एक सिग्नल घेतली जाईल, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकावरती समाधानी म्हणावी लागेल. धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावरती. तर 2 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक केला जाईल 2 मिनिटांचा. ड्रिंक ब्रेक होतोय, त्याला पाणी पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 षटक कंप्लीट झाले, 2 षटकानंतर ड्रिंक ब्रेक होतोय. साई श्रद्धा 11 या संघाचे संघ मालक रंजन मिश्रा भाई आज उपस्थित नाही आहेत, मात्र त्यांचे दोघे चिरंजीव आज उपस्थित आहेत, नीरव मिश्रा आणि शाश्वत मिश्रा. आपण उपस्थित आहात का नीरव मिश्रा, शाश्वत मिश्रा? येस प्लीज आपण या, कारण की तुम्हालाही बाहेर जायचं आहे आणि आज तुम्ही संघ मालक म्हणून उपस्थित राहिलात. तुमचा सन्मान. शाश्वत मिश्रा प्लीज आज. दादा संघ मालक रंजन भाई मिश्रा साहेब उपस्थित नाही आहेत आणि त्यांच्या चिरंजीव उपस्थित आहेत. शाश्वत आणि नीरव या दोघांचे सन्मान आपल्या दोघांचे शुभहस्ते केले जातात. क्यूट आहेत, नीरव तर एकदम क्यूट आहे आणि संघ त्याचा एकदम दमदार आहे. हे संघमालक साई श्रद्धा आणि त्यांची साईबाबांवरती चांगली श्रद्धा असते आणि साईबाबांच्या श्रद्धेमुळे आपण पाहिलं तर साई श्रद्धा 11 या टीमचं नाव आहे. खूप छान सन्मान आपण पाहिलं तर दादांचे शुभहस्ते. आणि विनंती करेल शाश्वत तुम्ही पण या, तुमचाही सन्मान आम्ही करतोय. शाश्वत मिश्रा या, आपलाही सन्मान केला जातोय. हे दोघेही चिरंजीव आहेत, रंजन मिश्रा भाई यांचे चिरंजीव आहेत. आज भाई उपस्थित नाही आहेत, रंजनजी मिश्रा साहेब, मात्र त्यांचे दोघेही चिरंजीव आज संघ मालक म्हणून उपस्थित आहेत आणि या दोघांचा सन्मान आम्ही दादा आपल्या शुभहस्ते करू इच्छितोय, कारण की दोघांनाही आता रिलीज दिला जाईल, दोघांनाही बाहेरच्या प्रवासासाठी आता जायचं आहे. थँक्यू सो मच साई श्रद्धा 11 या संघाचे संघ मालक धनंजय पाटील आणि मनोज पाटील, त्याचबरोबर रंजन मिश्रा भाई म्हणजे नीरव मिश्रा आणि शाश्वत मिश्रा यांचा मी सन्मान केला. मनापासून आभार, थँक्यू. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. धाव संख्या 32. तिसरं षटक गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. गोलंदाज कैलाश स्वतः कर्णधार, कारण की पहिली जी 2 षटकं होती थोडीशी महागडी आपल्याला पाहायला मिळाली. श्रीकांत सर, जर खेळपट्टीचा जर अंदाज घेतला तर सध्याला जर तापमान पाहिलं तर 34°C आहे खेळपट्टीचं. जसं दुपारचं सत्र येईल त्यानंतर खेळपट्टीचं रूपांतर एका मोठ्या धावफलकापर्यंत जाण्यासारखं होईल. यावेळेस फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि पहिलाच बॉल डॉट येतोय. तुम्ही जर सरळ बॅटने जर चांगले धाव येत असतील तर तुम्ही या पद्धतीचे स्ट्रोक खेळणं थोडंसं थांबवलं पाहिजे, कारण की डीपपर्यंत तुम्ही ज्यावेळेस जाल त्यावेळेस एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळेल. यावर्षी सर्व खेळाडूंची अभूतपूर्व कामगिरी राहिली आहे आणि वर्षभरात आपण चाचणी दिली आहे. आता ही सत्र परीक्षा आहे. नक्कीच सत्र परीक्षा आहे, परंतु सत्र परीक्षेचं उत्तर पत्रिकेला लावून पुरवणी लावून दिलं जाईल का पाहावं लागेल. पुढचा बॉल
खोदून काढलाय, भेदून जाणार का? चेंडू जातोय मात्र सीमारेषा बाहेर बाहेर बाहेर, ठोकलाय, चौकार, 4 धावा. त्यांचं कार्य कशा पद्धतीने राहिलं आहे या संपूर्ण खऱ्या अर्थानं माहिती दीपक दादांची तुम्हाला या संगीतातून भेटेल. मॅचच्या दिशेने आम्ही जातोय, माफ करा मी सन्मानाच्या दिशेने जातो आणि कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला सॉरी थांबवेल, पण नंतर तुम्हाला जरूर संधी देतोय कारण की अतिथी देव भव. मी संपूर्ण कमिटी मेंबर्स खास करून विनंती करेल, अध्यक्ष आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आम्ही हे सन्मान घेत आहोत. कमिटी मेंबरच्या शुभ हस्ते सगळ्यात पहिल्यांदा मी विनंती करेल, अध्यक्ष संदीप दादा पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मान घेतोय. साई कृपा कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा सन्मान्य आदरणीय माननीय सरदारजी चिले साहेब आज उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते करतोय. संदीप दादा आपल्या शुभ हस्ते सर्व सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय सरदारजी चिले साहेब यांचा सन्मान. हे संपूर्ण सन्मान अतिथी कक्षामध्ये घेत आहोत यासाठी, कारण की या संपूर्ण मान्यवर आमचे महत्त्वाचे आहेत. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा अतिथी कक्षामध्ये आम्ही पूर्ण करत आहोत. थँक्यू सो मच. पुढील सन्मान मी विनंती करेल, सागर दळवी साहेब उपाध्यक्ष आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान घेतोय. कांसा वारणा फाउंडेशन युवा अध्यक्ष पनवेलचे युवा उद्योजक मराठी पाऊल पडते पुढे सन्माननीय अमोलजी असुळकर साहेब. अमोलदादा प्लीज. आणि अमोलदादांनी आज खूप चांगलं खऱ्या अर्थानं मी शब्द सांगितलेत क्रिकेटच्या माध्यमातून. शाहवाडी तालुका काय आहे, किती वर्ष हा खेळतोय, महत्त्वाचं योगदान काय राहिलं, या सर्व गोष्टी त्यांनी आज उल्लेख केला आणि त्यांच्याशी बोलूनही आज खूप छान वाटलं. अर्थातच युवा अध्यक्ष कांसा वारणा फाउंडेशन व कांसा वारणा फाउंडेशन युवा अध्यक्ष पनवेलचे युवा उद्योजक अमोलदादा असुळकर साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला. मारुती आगलावे कार्याध्यक्ष मी विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान घेतोय. युवा अध्यक्ष कांसा वारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे पैलवान महेंद्र पाटील साहेब. येस, मी विनंती करेल आपण या पैलवान महेंद्रजी पाटील साहेब आपले सन्मान अतिथी कक्षामध्ये करत आहोत. हे सर्व सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. युवा अध्यक्ष कांसा वारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पैलवान महेंद्र पाटील साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. पुढील सन्मान नियोजन प्रमुख सूरज डिगे आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आम्ही करत आहोत. मॅच निलेश दादा पाटील आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान घेत आहोत. कांसा वारणा संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्राचे पैलवान संग्राम गायकवाड साहेब यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. पैलवान साहेब आपण पाहिले तर त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र कांसा वारणा ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. आणि पैलवान संग्राम उद्योजक मराठी पाऊल पडते पुढे, कारण की शाहूवाडी तालुक्यामधील उद्योजक देखील आपण पाहिलं तर जास्त प्रमाणामध्ये आहेत. त्याचमध्ये आपण पाहिलं तर उद्योग क्षेत्रामधील एक चांगलं नाव पैलवान संग्राम गायकवाड साहेब यांचा सन्मान आपण केला. थँक्यू सो मच. विनंती करेल पुढील सन्मान अतिथी कक्षामध्ये कांसा वारणा नवी मुंबई खजिनदार सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब आपण या. संदीप दादा आपल्या शुभ हस्ते आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. कांसा वारणा नवी मुंबई खजिनदार चंद्रकांतजी पाटील साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. राजू दळवी साहेब खजिनदार आपल्या शुभ हस्ते सन्मान घेत आहोत. अर्थातच युवा उद्योजक म्हणजे उद्योग क्षेत्रामधील नाव मराठी पाऊल पडते पुढे म्हणजे या कांसा वारणा फाउंडेशन युवा अध्यक्ष शिराळा तालुक्याचे सन्मान्य आदरणीय अक्षय जाधव साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. अक्षय जाधव साहेब आपण या. आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. धावसंख्या 51 झाली आहे. षटकारानंतर पाहुण्यांचा जसा सत्कार चालू झाला तसा इथे षटकार आला. धावसंख्या 51.
हे संपूर्ण सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतले जातात. कांसाबांना फाउंडेशन युवा अध्यक्ष शिराळा तालुक्याचे आमचे अक्षय जाधव साहेब यांचा सन्मान केला गेला. पुढील सन्मान आमचे युवा अध्यक्ष नगर कांसा वारणाचे आमचे समाजसेवक सन्मान्य आदरणीय गोकुळ आंधळे साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. समाजसेवेचा वारसा हाताशी घेऊन आपण पाहिलं तर समाजसेवेच्या माध्यमातून तरुणांना संस्थापक अजित पाटील अजित दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान करत आहोत. युवा अध्यक्ष नगर कांसा वारणानी समाजसेवेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर समाजसेवेचा वारसा हाताशी घेऊन समाजसेवेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तरुणांना खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नगर जिल्हा अध्यक्ष अर्थातच आपण पाहिलं तर कांसा वारणा नगर जिल्हा अध्यक्षांचा सन्मान गोकुळ आंधळे साहेब यांचा सन्मान केला जातोय. समाजसेवक थँक्यू सो मच दादा आपण उपस्थित राहिलात. पुढील सन्मान मी विनंती करेल कार्याध्यक्ष शाहूवाडी तालुका सन्माननीय आदरणीय सूरज गायकवाड साहेब यांचा सन्मान करत आहोत. आदरणीय सूरज गायकवाड साहेब मी विनंती करेल आपण या प्रशांत दादा पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मान घेत आहोत. प्रशांत दादा कार्याध्यक्ष शाहूवाडी तालुका सन्माननीय आदरणीय सूरज गायकवाड साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. पुढील सन्मान मी विनंती करेल सदस्य शाहूवाडी तालुका संतोष पाटील साहेब आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. सूरजदादा पाटील आज हे सन्मान केले जातात. सदस्य शाहूवाडी तालुका संतोषदादा पाटील यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. संपूर्ण सन्मान अतिथी कक्षामध्ये आणि अगदी सूरजदादांचे वर्ग मित्र जरूर आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. खूप छान वाटतं सर्वजण उपस्थित राहील त्यामध्ये फेटा परिधान करून शाहूवाडी तालुक्याचा अभिमान आहे तो आणि यामध्ये आपण पाहिले तर मान्यवरांचेही सन्मान केले जातात. पुढील सन्मान मी विनंती करेल अर्थातच युवा अध्यक्ष कराड तालुका अविनाश दादा पाटील यांचा सन्मान आम्ही करतो. अविनाश दादा धनाजी पाटील साहेब प्लीज या. सन्मान केला जातोय युवा अध्यक्ष कराड तालुका अविनाश दादा पाटील साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. पुढील सन्मान आमचे युवा अध्यक्ष रायगड आदिवासी समाज विजयजी अहिर साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. विजयजी अहिर साहेब यांचा सन्मान आपण घेऊयात अतिथी कक्षामध्ये. युवा अध्यक्ष रायगड आदिवासी समाज विजय अहिर साहेब यांचा सन्मान आता अतिथी कक्षामध्ये आपण घेत आहोत. त्याचबरोबर पुढील सन्मान पुन्हा एकदा अध्यक्ष संदीप दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही घेत आहोत. आमच्या शिवारे गावचे विद्यमान सरपंच अर्थातच प्रवीण दादा पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण घेत आहोत. आमचे आराध्य रोडवेज ट्रान्सपोर्टचे सर्व आहेत आणि उपसरपंच शिवारेचे गावचे उद्योग क्षेत्रामधील एक मराठी नाव आणि मराठी पाऊल पडते पुढे सन्मान्य प्रवीण आनंद पाटील साहेब यांचा सन्मान दादांचा आम्ही करत आहोत. त्याचबरोबर मालिका वीर म्हणून ज्यांनी आपण पाहिलं तर काय दिलं वॉशिंग मशीन ज्यांच्या माध्यमातून मालिका वीर म्हणून दिली गेली ते संघवी स्टील फॅब मॅनेजर सन्माननीय संदीप गोलब दादा मी विनंती करेल आपण या संदीप दादा आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय दीपक दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. सन्माननीय दीपक दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान घेतोय. मालिका वीर वॉशिंग मशीन ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले आहे आदरणीय संघवी स्टील फॅबचे मॅनेजर म्हणून ते कारभार पाहतात आणि संदीप घोलप दादा यांचा सन्मान आपण करत आहोत. दादा निर्णयपळे गावचे सुपुत्र ते आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करत आहोत. थँक्यू सो मच. मालिका वीर म्हणजे मॅन ऑफ दी सिरीज त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली आहे. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्सकडे मी येतो पुन्हा एकदा. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊयात. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण सगळेजण भेटलात क्रिकेटच्या माध्यमातून भेट झाली.
थँक्यू व्हेरी मच किरण सर. जसा कॉम्बॉक्समध्ये कॉल दिला तसा षटकाराने आपलं देखील स्वागत केलं आहे. धावसंख्या पोहोचते या षटकाराच्या मदतीने पाहायला गेलं तर 76 आकड्यावरती आणि भगवान दादा खेळतायत 15 बॉल 44. पहिली 50 मिळेल का? कारण की ऐतिहासिक मैदानावरती ही खेळपट्टी त्यांना आवडते. बॅटचा टोला चेंडू लागतोय आणि कॅरी करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 77 या आकड्यावरती. डबल 7 चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अगदी ज्या पद्धतीने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण निवडलं, परंतु त्यानंतर टॉस हा नशिबाने जिंकला जातो आणि मॅच ही मेहनतीने जिंकली जाते. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्माने सलगचे 5 टॉस तो पराजित झाला, परंतु मॅच मेहनतीवरती जिंकली झाली. आपण चॅम्पियन्स ट्रॉफीचे मानकरी ठरलो. थँक्यू. पुढील सन्मान आपण घेतो अतिथी कक्षामध्ये युवा उद्योजक रेठरे वारणाचे आमचे सन्मान्य अधनीय अमित घराळे साहेब. दादा, मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. पुढील सन्मान आम्ही घेत आहोत अतिथी कक्षामध्ये सन्मान्य अधनीय अजिंक्य वाघ साहेब. आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. अजिंक्य दादा प्लीज या. आपले सर्वांचे सन्मान. अध्यक्ष उपाध्यक्ष आपल्या सगळ्यांच्या शुभहस्त्या, उपाध्यक्ष आपल्या शुभहस्त्या सन्मान घेतला जातोय. अजिंक्य वाघ साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय सन्माननीय सचिनजी नायकवडी साहेब प्लीज आपणही या. आपलाही सन्मान आम्ही करत आहोत. आपण सगळेजण आज उपस्थित राहिलात, वेळेतला वेळ काढून. मी मगाशी उल्लेख केला की धगधगीच्या युगामध्ये वेळ नाहीये कोणाकडे. मारुती दादा आपल्या शुभहस्ते सन्मान केला जातोय सचिन नायकवडी साहेब यांचा. नामदेव दळवी साहेब प्लीज आपण या. नामदेव दळवी साहेब आपले सन्मान सगळ्यांचे करणं आमचं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं योगदान आहे. हे सन्मान आपण घेतोय. सगळे सन्मान आपण करत आहोत. थँक्यू. कोणाचं नाव आणि कोणाचा सन्मान कोणाचा उल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मात्र पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. प्रमुख आयोजक या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर ज्यांनी प्रमुख स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी दिली आदरणीय सन्माननीय आपण पाहिलं तर दीपकदादा पाटील साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. राष्ट्रीय संस्थापक त्याचबरोबर कांसाबाना फाउंडेशनची जबाबदारी एक अध्यक्ष म्हणून त्यांच्या खांद्यावरती आहे. मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे युवा अध्यक्ष म्हणून ते कामकाज पाहतात आणि अखिल भारतीय कुर्मी समन्वयक महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. 1,11,111 ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सर केले आहे दीपकदादा पाटील साहेब यांचा सन्मान करून आपण पाहिलं तर त्यांनी या स्पर्धेसाठी मात्र जरूर निरोप घेतला. थँक्यू सो मच. मनापासून आभार आणि सर्व मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये जातो, दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या कॉमेंट्री मित्र परिवाराला थांबवलं, त्यांना समालोचन करण्यापासून थोडासा आराम दिला. मात्र आता पुन्हा एकदा त्या दोघांच्या वाणीतून आपण मॅचची कहाणी ऐकणार आहोत. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. थँक्यू सो मच किरणजी मस्कर सर. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावपलकावरती एकूण धावा 84 ठोकल्यात. 30 चेंडू चला तर नेक्स्ट मॅच साठी कॉल देऊयात. टीम नवलाई स्पोर्ट्स आणि यश 11 या दोन्ही संघामध्ये पुढील मॅचचा रणसंग्राम आपण पाहणार आहोत. तर बोथ दी कॅप्टन्स प्लीज वेलकम टू दी टॉस का बॉस. त्याचबरोबर प्लेइंग 11ची लिस्ट तुम्ही समालोचन कक्षामध्ये सबमिट करायचं आहे. कॉल दिला जातोय टीम नवलाई स्पोर्ट्स अँड यश 11. बोथ दी कॅप्टन वेलकम टू दी टॉस का बॉस. त्याचबरोबर मी बोललो होतो सरसाळीचं ग्राउंड हे भगवानदादासाठी एवढं लकी आहे की याची बॅक टू बॅक सलग दुसरी 50 या ग्राउंडवरती आली आहे भगवानदादा यांची. भगवान कांबळे 18 चेंडू 51 धावा 4 चौकार आणि 5 ह्यूज षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले.
जी व्हाईट स्कॉर्पिओ कोणाची आहे त्यांनी प्लीज विनंती करेल ती आपण काढून घ्यायची. वॅगनर आणि व्हाईट स्कॉर्पिओ आपण दोन्ही गाड्या काढून घ्या. यासाठी ते तिथे आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या मान्यवरांचे कार्स उभ्या आहेत त्या त्यांना काढायच्या आहेत आणि त्यांना पुढच्या प्रवासासाठी जायचं आहे. ते व्हाईट स्कॉर्पिओ मी विनंती करेल आपण काढून घ्या प्लीज. टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स आपण या प्लीज. टॉससाठी कॅप्टन्स या प्लीज. आम्ही तुम्हाला याआधी आवाज दिलाय तर विनंती असेल आपण या लगेच. आदरणीय संदीप दत्त गोलब साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आम्ही करत आहोत. नेक्स्ट मॅच सध्या खेळवली जाते. आपण पाहिले तर दोन्ही कॅप्टन्स उपस्थित राहिलेत. नवलाई स्पोर्ट्स आणि यश 11 दोन्ही कॅप्टन्स राहा उपस्थित प्लीज. प्लेइंग 11 पण सोबत ठेवा प्लीज, उपस्थित राहा. नेक्स्ट टीम आली मैदानामध्ये. आता थोड्या वेळात बॉल पण पडेल आणि टॉस केल्यानंतर तुमच्याशी जास्त बोलायला पण भेटणार नाही. कॅप्टन या. आज कोणत्याही कॅप्टनने त्रास देऊ नका प्लीज. ऑलरेडी ऊन आहे प्लीज. त्रास देऊ नका आज या बोलवल्यानंतर. यश 11 आणि त्याचबरोबर नवलाई स्पोर्ट्स दादा मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करत आहोत. महत्वाचा टॉस आपण या मॅचसाठी मॅच क्रमांक 2चा करत आहोत. बरं आहे तुम्हाला सावली भेटली बरं तर सावली तर नवलाई स्पोर्ट्स तुमची नवलाई आहे ऑरेंज नवलाई आहात का? ओके ओके मग यश 11 प्लीज या. यश 11 कॅप्टन या या या. कॅप्टन या ना भाऊ प्लीज पळत या ना. धन्यवाद आमच्यासाठी पळत आलात. मी आधीच बोललो त्रास देऊ नका. काय एवढा त्रास देता तुम्ही समजत नाही. या सकाळी पण यश 11ला खूप विनंती करावी लागली. या यश 11 आशा करतो तुम्ही आता इथून पुढे नाही त्रास देणार. पिंक कलर लक्षात राहिला तुमचा कलर आता. या टॉस कोण मागते? तुला तर देणारच नाही. नवलाई स्पोर्ट्स टॉस मागते. येस छापा काटा तुम्हाला मागायचा आहे. स्पिन दिखवाईन दादा. काटा कॉल आहे आणि हा आहे काटा. टॉस जिंकलेला आहे ऑरेंज आर्मी टीम. दादा काय बोलता? पहिलं दुसरं पर्व नवलाई स्पोर्ट्स होते संघ खेळायला. हो हो. चॅम्पियन राहिलाय का एकदा तुम्ही? हो हो. 85 धावा बनवायच्या आहेत. 87 धावा बनवायचे आणि टॉस जिंकल्या महत्वाचा निर्णय फिल्डिंग करण्याचा करू. वाव जास्त वेळ बोलणार नाहीये कारण की हा यश 11चा कॅप्टन लेट आलाय. भाऊ काय बोलता? आज सगळी तयारी झाली? तयार झाली भरपूर. मग आज का असं त्रास देताय तुम्ही समालोचकांना? नाही असंच एन्जॉय केलीस भाऊ स्पर्धा? केली ना. यश 11 होती गेली 2 वर्ष खेळण्यासाठी.
कसा प्रवास राहिला तुमचा? प्रवास खूप तर खडतर राहिला आहे. यावर्षी तर ट्रॉफी घेणारच. पक्का घेणार? नक्की तुमची मॅच बघायला मजा येईल. दोघांना शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. तुम्ही जाऊन बसून घ्या. नवलाई स्पोर्ट्सने आपण पाहिलं तर श्रद्धांजली, जे जवान आपण पाहिलं तर शहीद झाले, सुतूरगावचे जवान आपण पाहिलं तर शहीद झाले, त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर त्यांनी ब्लॅक रिबन अगदी आपल्या राईट हँडला बांधलेली आहे. त्यांची श्रद्धांजली त्या टीमच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. दादा मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती बसूयात. नवलाई स्पोर्ट्सनं टॉस जिंकला, घेतली गोलंदाजी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. चांगला स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. बॅटर सागर याच्या बॅटमधून 85चं लक्ष आहे आणि ते 85 धावाचं लक्ष या पद्धतीनंच पाठलाग करू शकतो, कारण की ज्या पद्धतीची बॅटिंग राहिली फर्स्ट इनिंग्समध्ये आपण पाहायला गेलं तर भगवंता 51 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. अक्षरशः 5 गगनचुंबी षटकार आणि 4 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. तदनंतर विकास यांची चांगली बिल्ड इनिंग्स आपल्याला पाहायला मिळाली. ड्रोनच्या माध्यमातून सुंदर असं चित्र पाहतोय आपण आपल्या मेगा स्क्रीनवरती. ओम साई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून आपल्याला हे चित्र दाखवलं जाते ड्रोनच्या माध्यमातून. ओम साई MTC लाईव्ह हे जे नाव आहे ना महाराष्ट्रभर गाजतंय श्रीकांत सर, आणि त्यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी चित्रफित आपण पाहतोय. नक्कीच भरत सर, ही मेहनत आहे अक्षयजी म्हात्रे सरांची. जाऊयात मैदानाच्या मध्ये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल चांगला फटका खेळून काढला इनफिल्डच्या डोक्यावरून. चेंडू झालाय फरार. ढूंढो ढूंढो मेरे भैया, गेंद हो गई, निकल गया. सैया सैया, 4 रन. अप्रतिम फटका. वेलकम डीजे. या पद्धतीने करायचा असतो. धावसंख्या 84, रिक्वायर्ड रेट आपण पाहायला गेलं तर 17चा आहे आणि करंट पाहायला गेलं तर 16चं. म्हणजे ज्या पद्धतीने सुरुवात झाली पाहिजे ती अपेक्षित सुरुवात आपण पाहतोय. राजू यांचा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू यावेळेस देखील उडवला आहे, बिडवला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कॅरी करेपर्यंत पहा मिसफिल्डचा इथे चौका येतोय. तेच माननीय लारा दादा त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत. प्लीज वेलकम सर. अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. श्रीकांत सर, हा पहा सलगचा 3रा चौकार येतोय. ज्या पद्धतीची बॅटिंग आपण आवश्यक आहे त्या पद्धतीचे बॅटिंग सागर आपल्याला जणू धावसंख्येचा सागर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच उत्साहाचा सागर निर्माण होतोय. सागरच्या बॅटमधून पुढचा चेंडू स्लोवर वन होता. अक्रॉस द बॅट खेळा आहे. क्षेत्ररक्षक पकडण्याचा चांगला प्रयत्न थोडासा फसला, पण चेंडू चांगल्या रीतीने अडवला. एक सिंगल येईल. एका सिंगलने धावफलक जाईल पुढे 13 या आकड्यावरती. 5 चेंडू आतापर्यंत पहिल्या षटकातील खेळ कंप्लीट झालाय. 84 धावा धावफलकावरती ठोकल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना 85चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मात्र आता विचार करेल. राजू आहेत गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत 13 धावा खर्च केले. शेवटचा बॉल, हा बॉल अप्रतिम आहे. टप्पा पडला. दांडी गुल. मागे वळून पाहतो तर काय, ओ माय गॉड, अरे च्या काय झालं. मागे होता परंतु टप्पा पडल्यानंतर यष्टी उडाली, भिडाली. बॅटर मागे परतला गेला. अप्रतिम खेळ. आज गाण्यांची जणू सुरेख मैफिलच आज आपल्याला ऐकायला भेटते. श्रीकांत सर सहज स्कोररच्या भूमिकेमध्ये मिस्टर राजन पाटील आणि ओमकार. शाहवाडी तालुक्यातील चालतं बुलतं पुस्तक, परंतु आता या पुस्तकाने नवनीतचं रूपांतर घेतलं आहे. पूर्ण आलेख जर पाठ असेल तर ओमकार सरांच्या लक्षामध्ये राहत असतो. आणि त्याच आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाची झाली आहे सांगता. धावसंख्या 13 वरती 1 गडी बाद. एक मोठा झटका लागला कांसा 11 या संघाला. कांसा नदी आपल्या शाहवाडी तालुक्यातून वाहते. त्याच नदीच्या नावावरती हे नाव ठेवलं आहे. शाहवाडी तालुका निसर्गाने परिपूर्ण असणारा जर पश्चिम महाराष्ट्रातील जर तालुका असेल तो शाहवाडी तालुका. अगदी
रंगांची उधळण करणारा आपला तालुका, थोर लोकांचा तालुका. तब्बल 6 महाराष्ट्राचे राज्यभाषा पुरस्कार त्याला भेटले आहेत. परत त्याचबरोबर पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हे आपल्या कोल्हापूर नगरीतीलच वीस खांडेकर यांच्या नावावरती आहे. खूप योगदान दिलं आहे महाराष्ट्र राज्यासाठी आपल्या शाहूवाडी तालुक्याने. आणि याच शाहूवाडी तालुक्याची ही भव्य दिव्य स्पर्धा STPL 2025 आणि पहिल्याच मॅच मध्ये जी धावांची गाडी होती ती 84 धावावरती जाऊन थांबली आणि त्यानंतर 13 वरती 1 गडी बाद. कांसा 11 यावेळेस पहा पुश केला आहे चेंडूला फक्त एका धावेसाठी. एका धावेच्या मध्ये धावसंख्या 14 या आकड्यावरती 1 गडी बाद. 14 धावा धावपलकावरती. विकास आहेत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. विकास सातत्याने या मैदानाच्या आतमध्ये आता मात्र धावसंख्येला स्टॉप लावण्यासाठी आलेत की काय, कारण पहिल्यांदा जर पाहिलं खेळपट्टी पाहिली, टप्पा कुठे पिक करायचा, लाईन पाहिली, लाईन ऑफ पिच पाहिली आहे आणि तिथे बरोबर पंच केलाय. परंतु यावरने बॅटरने क्रंचिंग आउट द केलाय वार, सीमारेषा बाहेर 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 ठोकला षटकार. तसे आपले बॅटर गर्जना करतायत. संदीप जाधव यावेळेस ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, यष्टीरक्षक तेज आहे, तर्रार आहे, कॅरी केला जातो, डॉट बॉल येतोय. 5 षटकारानंतर एक चांगला चेंडू हाताळला विकासने. जर आपण पाहिले गेलं तर ज्या पद्धतीची खेळपट्टी आहे, पाटा विकेट आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने पाटा विकेटच वापरली जाते. जर तुम्ही शॉर्ट पिच चेंडू करणार त्यावेळेस तुम्हाला मार पडणार, परंतु ओव्हर पिच ब्लॉकलो यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील एक चोरटी धाव कंप्लीट केली जाईल. पंचांकडे कॉल मागितला होता परंतु नाही, पंच इंटरेस्टेड नाही आहेत. एका धावेवरती समाधानी मानावी लागेल. धावसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे सरसावते 21 या आकड्यावरती. नक्कीच 21 धावपलकावरती धावसंख्या झालीत, परंतु पाठीमागचा चेंडू आपण पाहिला, बॅटरनं बॅट स्विंग केले होते परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा थांबून बॅटवरती गेला, थोडासा स्लो झाला. म्हणजे खेळपट्टी जसा ऊन वाढतंय तसा रंग बदलते आणि होळीचे दिवस आहेत, रंगाचा बेरंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, विकास आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती यावेळी मात्र सागर यांना आपण पाहतोय कशा प्रकारे खेळतील. 21 धावा झाली आहेत. अक्रॉस द बॅट खेळलाय आहे क्षेत्ररक्षक, व्ही शेप मध्ये चेंडू जातोय, एक सिंगल दुसरीसाठी प्रयत्न केलाय पण मात्र नकार दर्शवलाय सागर आणि संदीप यांना. 1 धाव येते. एका धावेच्या मदतीने धावपलकावरती एकूण धावा 22 या आकड्यावरती. जर आपण मैदानाचा आलेख पाहिला गेला तर लॉंग ऑन ही जागा खूप सध्या सातत्याने चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतात आणि एक चांगला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी. एक चांगलं व्हिजन आणि एक चांगला व्ह्यू कॅप्चर केला जातोय. यावेळेस पंच मेहुना स्टाईल मध्ये आले आहेत. इट्स अ व्हाईट बॉल, एस व्हाईट +1चा इशारा येतोय. धावसंख्या पोहोचते 24 आकड्यावरती. मोठ्या फटक्यापासून गोलंदाज विकास यांनी प्रवृत्त केला आहे. संघाचा विकास करताना आपण त्यांना पाहतोय. राजू यांनी चांगली सुरुवात करून दिली, 3 हॅट्रिकचे चौकार आले परंतु शेवटच्या बॉलवरती एक कैलास यांच्या रूपामध्ये मोठा झटका दिला कांसाईला सांगाल. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द रोप, वन्स बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. प्लीज वेलकम डीजे. जर पाहिलं तर 14 आहे करंट रन रेट, म्हणजे 5 धावा आपण पाठीमागो. रिकॉर्ड रेट 19चा आहे. 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या 28, 1 गडी बाद, 2 षटकांच्या आतापर्यंत सांगता झाली आहे. या ठिकाणी हलगीच्या तालात आणि हलगीच्या सुरात मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. माननीय आदरणीय संजयजी वासुदेव पवार साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. हलगीचा सूर आणि हलगीचा मधुर आवाज आपण ऐकतोय आणि मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठाच्या दिशेने होतंय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम.
संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर अतिथ्याला. कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो, शब्दफुले ही तुमच्या स्वागताला, शब्दफुले ही तुमच्या स्वागताला. या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेटचा रमणीय सोहळा, शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग. आणि या प्रीमियर लीग मध्ये माननीय आदरणीय संजयजी वासुदेव पवार साहेब यांचं या ठिकाणी यथोचित शुभ आगमन होत आहे. हलगीच्या सुरात त्यांचं आगमन होतंय. विनंती आहे आपण साहेब मंचावरती विराजमान व्हायचं आहे. कोल्हापूरची शान हलगीचा निनाद घुमला. मी शब्दांना तोलत आहे मातीच्या ऋणात राहून, धरतीशी बोलत आहे क्षितिजाची स्वप्ने पाहून. जमिनीवरती घट्ट उभं राहायचं आणि क्षितिजाची स्वप्न पाहायचं, हेच आपले उपस्थित मान्यवर सांगतात. यावेळेस पुन्हा एकदा आपण पूल खेळण्याचा प्रयत्न होता. श्रीकांत सर, बॉल इथे डॉट येतोय, पायावरती जाऊन आदळतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. चांगला चेंडू आपण सूरज यांचा पाहिला, पायावरती डायरेक्ट बॉल रॉकेट लॉन्च केला पायामध्ये. चांगला गोलंदाजी आपण सूरज यांची पाहतोय. 85 धावांचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग टीमला, मात्र चांगल्या रीतीनं रोखतायत. ड्रोनच्या माध्यमातून आपला कॉम्बॉक्स इथे दाखवला जातोय. अगदी आपण पाहायला गेले तर घारी प्रमाणे लक्ष राहणार आहे ड्रोनचं. जर आजच्या डिजिटल युगामध्ये जर सर्वात मोठा जर शोध असेल तो ड्रोनचा असेल. ज्या पद्धतीने पक्षी नजर ठेवायची त्या पद्धतीने ड्रोन आज संपूर्ण या गोष्टीवरती, आजच्या खेळावरती लक्ष ठेवणार आहे श्रीकांत सर. नक्कीच भरत सर. घार उडते अवकाशी, लक्ष तिचे पिलापाशी. आणि आपली केतनजी सरांची घार आपण पाहतोय आपल्या समोर आहे. संपूर्ण चित्रीकरण अक्षरशः नेत्रदीप दृष्टी टिपावतं चित्रीकरण आपण पाहतोय. संपूर्ण आपली टीम देखील आलेली आहे, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग सन 2025 क्रिकेटचा महारण संग्राम. आणि मुख्य व्यासपीठ देखील आपण पाहतोय, व्यासपीठावरील मान्यवर देखील आपण पाहतोय. संपूर्ण चित्रीकरण आपण पाहतोय MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून अप्रतिम केलं जात आहे. धावसंख्या 29 वरती असताना दुसरा झटका, एक मोठा झटका लागतोय कांसा 11 टीमला. सागर मोठा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं. श्रीकांत सर, आता आपल्याला पाहायला गेलं तर रिक्वायर्ड रेट खूप 21 या आकड्यावरती गेलाय. त्यानंतर आपण एका मोठ्या महासंग्रामाकडे जाणार आहोत. नवलाई स्पोर्ट्स गतविजेता आहे संघ. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सूरज याने पहिला चेंडू लेग बाय सोडला, त्यानंतर एक विकेट, एक चांगली विकेट आपल्या संघासाठी घेऊन दिली. कारण की थोडीशी स्कोरबोर्ड स्पीडमध्ये चालला होता, परंतु त्याला ब्रेक लावला. यावेळेस फुल टॉस होता आणि समाचार घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पकडली जाते झेल. फलंदाज विकास होतोय बाद. माध्यमातून डोंगर वस्तीमध्ये कड्या कपड्यामध्ये राहणारा आमचा शाहूवाडी तालुका आणि कणकरबाणा आणि मजबूत युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन संघांच्या आतमध्ये धावफलकावरती धावसंख्या 29 झाली आहेत आणि 29 वरती 3 विकेट आतापर्यंत माघारी परतलेले आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. आपण पाहतोय हर्षद आहेत स्ट्रायकिंग एंड वरती, गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज आपण पाहतोय विकास, सूरज आहेत गोलंदाजी मार्क वरती. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल येईल. एका सिंगलने बायच्या स्वरूपात एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धावफलक जाईल पुढे. धावसंख्या यावेळी मात्र 30 या आकड्यावरती आपण पाहतोय. अप्रतिम ही स्पर्धा, दर्जेदार आहे ही स्पर्धा, दमदार आहे ही स्पर्धा, जोमदार आणि नामदार आहे ही स्पर्धा. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग आणि वॉशिंग मशीन देखील या ठिकाणी आणलेली आहे. जो धुलाई करणार त्याला वॉशिंग मशीन भेटणार. कट बिहाइंड द एज आणि इथे आहे क्षेत्ररक्षक, पकडली झेल. बॅटर होईल गॉन. आणखीन एक विकेट. चौथा धक्का लागतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय कांसा 11
तर पंचांनी थोडा वेळ घेतला, परंतु पाहायला गेलं तर आतापर्यंत ज्या पद्धतीने सूरजाने मध्ये जर षटक हातात होते तर ऑलवेज जस्ट स्पोर्ट्सला पुढील वाटचालीसाठी खूप चांगलं राहील. तोपर्यंत या डीजेला संधी. प्लीज वेलकम डीजे. सहा धावांसाठी षटकार. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न राहील तिथे, परंतु अंपायरचा इकडे वाईट बॉलचा इशारा येतोय. या वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 37 या आकड्यावरती. मोठे फटके मारावे लागतील. किरण यांच्या पहिल्याच चेंडूवरती एक घनघनाती पाहायला मिळाला. कॉव कॉर्नर दुसऱ्याने चांगला षटकार पाहायला मिळाला. यावेळेस चुकी करतोय गोलंदाज किरण. नो बॉल आणि त्यावरती षटकार आलाय, म्हणजे ऑलवेज पुढील चेंडू हा फ्रीट असणार आहे, कारण की अंपायरने ते चक्री फिरवली आहे, सुदर्शन चक्र. आणि यावेळेस पुढचा बॉल किरणसाठी खूप डिफिकल्ट जाईल, कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर षटकार. फ्रीटचा बॉल यावेळेस पाहायला गेलं तर लॉफ्ट केलाय चेंडूला. तिघे जण इंटरेस्टेड आहेत. वन बाउन्स कॅरी केला जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि यस यशस्वी त्या धावतायत आणि ती देखील कंप्लीट केली जाईल. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते टीम कांसा 11 या संघाची 46. सेहेचाळीस धावा धावपलकावरती. 3.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल राईट मोहर द विकेट. यावेळेला चेंडू हवेत इन द एअर हाय 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 अँड व्होल्टेज सीमारेच्या बाहेर कडक बेधडक ठोकलाय षटकार. नऊ चेंडू राहिलेत
आणि 9 चेंडूमध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. बॅटर चांगल्या रिदम मध्ये दिसतोय हर्षद पाटील ने जर आणखीन झटके लावले तर मात्र मॅच मध्ये कमबॅक करू शकेल, मॅच मध्ये इन होऊ शकेल. 9 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. एक धाव येते धावपलकावरती. 9 चेंडू आणि 32 धावा. मॅचच्या जवळ जात आहेत, जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत हर्षद. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेला मात्र चांगल्या रीतीने उत्तर दिलंय. गती दिलं, अंतर थोडंसं कमी केलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लो झालाय. बॅट स्विंग अगोदर झाली आहे आणि बॉडी लँग्वेजला चेंडू ब्रेक झाला आणि चेंडूची सांगता मात्र पंचांच्या माध्यमातून निर्धाव दर्शवण्यात आलेली आहे. डॉट बॉल येतोय. किरण पुनश्च एकदा. किरण भेदक गोलंदाजी होत असताना यावेळेला चेंडू हवेत, गेंद तारामंडल में लहराती हुई निकल पड़ी सीधा छेरन. हर्षद पाटील चांगली बॅटिंग करतायत. 7 चेंडूचा खेळ राहिला आणि 7 चेंडूमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. विजलेली मॅच पुन्हा पेटवली आहे, मेलेली मॅच पुन्हा जागी केली आहे, झोपलेली मॅच पुन्हा उठवली आहे, मॅच पेटवली आहे. पेटवतायत हर्षद पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मार आहे हर्षद साठी. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा तितकाच का संपर्क नाही. मात्र एक सिंगल घेतली आहे आणि एका सिंगलने मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाईल. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 4 षटकानंतर धावपलकावरती धाव संख्या एकूण जर पाहिल्या तर 60 झालेत आणि आतापर्यंत 5 विकेट माघारी परतलेत. काही सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतोय मनोज दादा. आपले शुभ हस्ते सन्मान आम्ही घेत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्र वाईज प्रेझेंटेड सन्माननीय आदरणीय अभिजित अब्दुल वाहाब अन्सारी साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. आम्ही विनंती करेल आदरणीय सन्माननीय अभिद अब्दुल वाहाब अन्सारी साहेब, आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आदरणीय सन्माननीय अभिद अब्दुल वाहाब अन्सारी साहेब यांचा सन्मान आता अतिथी कक्षामध्ये आपण घेत आहोत. थँक्यू सो मच साहेब, आपण उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवलीत. मनापासून आभार आपला व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर आज सन्माननीय आदरणीय आकाशजी हेगडे साहेब देखील आज या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. मनोज दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घेतला जाईल. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय आकाशजी हेडगे साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. त्याचबरोबर मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय अदवान अब्दुल वाहाब अन्सारी साहेब ते देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेल त्यांचाही सन्मान केला जातोय. सन्माननीय आदरणीय अदवानजी अब्दुल वाहाब अन्सारी साहेब यांचाही सन्मान केला जातो. थँक्यू सो मच. मॅच चांगली रंगली आणि चांगली तापली आहे. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात, मॅचची कहाणी ऐकूयात. राहिलेले सन्मान थोड्याच वेळामध्ये आपण घेऊयात. 4 चेंडूचा खेळ राहिलाय, 24 धावा बनवायच्या आहेत. यावेळेला मात्र गोलंदाजाने कमबॅक केलाय. गोलंदाजाने टप्पा, लाईन, लेंथ, लाईन ऑफ पिच, पिच ऑफ डिलिव्हरी पाहिलं आणि करून दाखवलं देखील. चांगल्या रीतीने दोन्ही बॅटरला शांत ठेवलंय. पुढील सन्मान आम्ही घेत आहोत. आज व्यासपीठावरती आपण पाहिलं तर अर्थातच सालसोळे आणि सालसोळे मैदान म्हटलं, सालसोळे ग्राउंड म्हटलं तर या मैदानामध्ये ज्या खेळाडूंना आपण पाहिलं तर क्रिकेट खेळत असताना एक नाव कमवलं म्हणजे अर्थातच लारा या नावानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांना खऱ्या अर्थानं नाव भेटलं, आमच्या रवी मेहर सर, लारा सर यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. एक काळ होता जेव्हा या खेळाडूंना टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये स्वतःचं अभिरज्य गाजवलं आणि आज काळ आपण पाहिलं तर त्याच नावाला एक चांगल्या अलौकिकता भेटली. ते लारा रवी मेहर सर यांचा सन्मान केला जातोय. मनोजी चव्हाण सर, पुढचा सन्मान मनोज दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही घेत आहोत. आज प्रमुख उपस्थिती या सोहळ्यासाठी आपण पाहिली तर जरूर लाभली. व्यासपीठावरती उपस्थित मानवता फाउंडेशनचं अध्यक्षपद म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे
आणि आज जबाबदारी मानवता फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष असताना राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष ही देखील जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. आज वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आमचे सन्माननीय आदरणीय संजयजी वासुदेव पवार साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण उपस्थित राहिलात, या सोहळ्याची या व्यासपीठाची शोभा वाढवली. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग आणि शाहूवाडीच्या संपूर्ण खेळाडूंच्या वतीनं कमिटीच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. मानवता फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष तथा राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय संजयजी वासुदेव पवार साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला गेला. थँक्यू सो मच, मनापासून आभार. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 5 षटकांचा खेळ कंप्लीट होत असताना धावफलकावरती एकूण धावा 64 झाली आहेत आणि जिंकण्यासाठी 85 बनवायचे होत्यात. आणि पहिल्या मॅचचा पहिला विजेता श्री स्पोर्ट हा संघ राहतोय. अफलातून बॅटिंग आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिली. भगवान दा यांची 51 धावांची विस्फोटक खेळी आणि त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवरती सूरज लाड यांची अफलातून एक्सलंट गोलंदाजी आपण पाहिली. त्यांची तब्बल 5 विकेट घेतलेत आणि फक्त आपल्या स्पेलमध्ये 3 धावा खर्च केलेत. अप्रतिम गोलंदाजी राहिली सूरज यांची. आणि आताच्या मॅचचा सुपर हिरो राहतोय प्लेअर ऑफ द मॅच सूरज लाड. अप्रतिम गोलंदाजी त्यांची राहिली. विनंती आहे सूरज, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचं आहे. या ठिकाणी आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. नेक्स्ट मॅच नवलाई स्पोर्ट्स वर्षीच यश 11 श्रीकांत सर. ही मॅच रंगतदार होणार आहे कारण की एकाला पहिला नंबर टिकवायचा आहे आणि एकाला पहिला नंबर काढायचा आहे. कारण की गेल्या वर्षी ज्या मॅचनं पहिला